पेक्षाही कमी जागांवर विजयी होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांचा पक्ष 0वर आघाडीवर आहे, 0 जागांवर, आणि आदर्श इतर पार्टी या 5 जागांवर आघाडीवर आहे आणि त्यामुळे क्लीन स्वीप विक्ट्री एनडीए पुन्हा एकदा बिहारमध्ये मिळवताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याविषयीचा। नितीश कुमार जींचे त्यांना मनापासून अभिनंदन देते, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते आणि अर्थातच आम्ही मान्य केलं पाहिजे की ह्यावेळी त्यांच्या अलायन्सचा परफॉर्मन्स अर्थातच आत्ताचा जो डेटा सांगतोय त्याच्यात त्यांना खूप मोठे यश आलेलं दिसतंय। बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकलाय असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये। त्याच्यामुळे मी नितीश कुमार जी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश कुमार जींचं आहे, त्याच्यामुळे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते। आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की एक्झॅक्टली काय नक्की झालं, आरोप प्रत्यारोप करू नये। आम्ही इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की नक्की काय झालं, मग काय परिस्थिती आहे, म्हणजे आमचं मताचं विभाजन झालं, फ्रेंडली फाईट झाला, आमचा नॅरेटिव्ह व्यवस्थित नाही झाला, हे आता खूप लवकर आहे सांगणं। पुढच्या 2-3 दिवसात मी स्वतः सकाळी मिसाजींशी बोललेही होते। सकाळी ते फॅमिली सगळी कॉन्फिडंट होती, मिसा माझ्याबरोबर खासदार आहेत, त्याच्यामुळे सकाळी मी शुभेच्छा द्यायला फोनही त्यांना केला होता। त्यामुळे साधारण टाईट होऊ शकतं असं अनेक लोकांना वाटत होतं। जे महाराष्ट्रात घडलं तेच बिहारमध्ये घडलेलं दिसतं। महाराष्ट्रात जे फंड निर्णय प्रकारचे वापरले गेले ते तिथेही वापरले गेले आहेत, ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे। जनतेला सुद्धा विचार करावा लागेल की आपली लोकशाही निकोप पद्धतीनं चाललेली आहे का, निरोगी आपली लोकशाही आहे का, कोणत्या पद्धतीनं या सगळ्या निवडणुका घेतल्या जातात आणि जिंकल्या जातात याचा विचार जनतेने करावा लागेल आणि निरोगी लोकशाही करता आम्हाला लढाई कायम चालू ठेवावी लागेल। याचा अभ्यास करावा लागेल, आत्मचिंतन करावं लागेल, तुम्ही नाकारत नाहीत। ही लढाई आम्ही जी करतो आहोत ही लोकशाहीसाठी करतो आहोत, निकोप लोकशाहीसाठी करतो आहोत, हे पहिलं लक्षात घेतलं। जय पराजय हा तर निवडणुकीचा भाग आहे। आपल्या राज्यघटनेनेच पक्ष दिलेले आहे, मतांतरं दिलेले आहेत, पक्ष सत्ताधारी दिला, विरोधी पक्ष दिला, जय पराजय त्यामध्ये आहे। परंतु तो निकोप पद्धतीनं होती का ही प्रक्रिया? माझं मत असं आहे की निकोप पद्धतीनं नाही, अनेक फंडे वापरले जातात। धन्यवाद बिहार के मोदी जी, नीतीश कुमार, फिर नीतीश कुमार, जय हो। ऐतिहासिक वोटिंग, शिक्षित यदुवंशी भी वोट कहना, माई भी कहलेस, बहन भी कहलेस, नया युवा फर्स्ट टाइम वोटर सब ने झाड़ के वोट किया। क्या रिजल्ट है, अद्भुत रिजल्ट है, अद्भुतम रिजल्ट है, अद्भुतास रिजल्ट। अपने विकास खातिर, अपने अस्मिता के सम्मान खातिर, जंगल राज के हमेशा पाताल में भेज देवे खातिर ही वोटिंग भइल बाटे। जितना धन्यवाद दे उतना कम बाटे, जितना धन्यवाद दे उतना कम बाटे। दिल खुश कर दिया आपने। वो सारी सभाएं, वो सारा मेहनत, वो सारी थकान गायब हो गई। समस्त स्टार प्रचारक, कार्यकर्ता, बूथ से लेके, संगठन से लेके, गृह मंत्री अमित शाह जी से लेके जितना लोग एकरा में ताकत झोंकना, प्रणाम बा। वाह, मोदी जी पर विश्वास, भारत पर विश्वास, राष्ट्र सर्वोपरि, बहन बेटी के सुरक्षा व्यवस्था, एकर जीत भई बाटे। ये जीत कोई नॉर्मल जीत नहीं है। बिहार ने अपने को, खुद को वोट किया, अपने भविष्य को वोट किया है, विश्वास पर वोट किया है। उनको पता है मोदी जी हैं, उनको पता है नीतीश कुमार है, उनको पता है भारतीय जनता पार्टी है, एनडीए सरकार है। वो 5 पांडवों पर विश्वास था। क्या जीत हुई है भाई, चर्चा हो गई इसकी, बम बम एकदम। हर हर महादेव, महादेव का पूरा डमरू गड़गड़ 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 बजे लगल आज। जय हो, दिल खुश। जितना नमन आप लोगों को गोड़ छू के, महादेव महादेव। धन्य है बिहार, सीता मैया की जय। प्रभु राम तो आ गई ना अयोध्या, अब माइयो आई, विकासो आई, सब लोग सुरक्षित रहिए। जय हो आप लोग की। याचा अभ्यास करावा लागेल, आत्मचिंतन करावं लागेल, तुम्ही नाकारत नाहीत। ही लढाई आम्ही जी करतो आहोत ही लोकशाहीसाठी करतो आहोत, निकोप लोकशाहीसाठी करतो आहोत, हे पहिलं लक्षात घेतलं।
जय पराजय हा तर निवडणुकीचा भाग आहे. आपल्या राज्यघटनेनेच पक्ष दिलेले आहे, मतांतर दिलेले आहेत. पक्ष सत्ताधारी दिला, विरोधी पक्ष दिला, जय पराजय त्यामध्ये आहे. परंतु तो निकोप पद्धतीनं होती का ही प्रक्रिया? माझं मत असं आहे की निकोप पद्धतीनं नाही. अनेक फंडे वापरले जातात आणि त्यातून अशा प्रकारचे सत्ता हासिल करण्याचा, हस्तगत करण्याचा प्रयत्न होत असतो. त्याचा हा भाग आहे. नितीश कुमारजी यांनी केलेल्या विकसित बिहारच्या संकल्पावर जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. बिहारच्या जनतेने विकासाला मतं दिली आहे. बिहारच्या जनतेने विश्वासाला मतं दिली आहे. बिहारच्या जनतेने विकसित भारताकरता मतं दिली आहे. यांच्या नेतृत्वामध्ये हा एक मोठा ऐतिहासिक विजय बिहारच्या राजकारणामध्ये आहे आणि मला विश्वास आहे की मोदीचं नेतृत्व आता हे संपूर्ण विश्वाने जसं स्वीकारलं, भारताने ज्या प्रत्येक जनतेने स्वीकारलेला आहे, 140 कोटी जनतेचा भारत देश मोदीच्या मागे उभा झाला आहे. प्रचंड बहुमत दिलेला आहे. हा ऐतिहासिक NDAचा विजय आहे. जातीयवादाच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं आहे आणि म्हणून मागील 10-15 वर्षामध्ये NDAचे जे डबल इंजिन सरकार होतं त्यांनी बिहारच्या विकासाकरता जे कार्य केलं त्याच्यावर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि ही ऐतिहासिक विजय हा दिलेला आहे. मी याबद्दल बिहारच्या जनतेला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा असाच बिहारचा विकास होईल आणि बिहार हे प्रगतशील, समृद्ध, संपन्न आणि विकसनशील राज्य म्हणून निश्चितपणे पुढे तयार होईल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा बिहारच्या जनतेला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. ही निवडणूक जातीपातीची इक्वेशन कमी जास्त प्रमाणात झाली, परंतु केवळ जातीवर राजकारण जे लढवलं जायचं ते यावेळेला झालं नाही. लोकांनी विकास योजना यांना त्या ठिकाणी महत्त्व दिलं आणि म्हणून आपण बघाल की युवा वर्ग आणि महिलांचं फार मोठं या विजयामध्ये योगदान आहे. आणि याचं कारण आपण बघाल की अनेक चांगल्या योजना महिलांच्यासाठी 10,000 रुपये देण्याचा त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, सबलीकरणासाठीचा विषय असेल. त्याचबरोबर मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना असेल, सायकल योजना त्या ठिकाणी असेल, पक्कं घर देण्याचा विषय असेल किंवा दारूबंदी अशासारख्या विषयाने नितीश कुमार यांच्याविषयी एक महिलांमध्ये चांगलं स्थान त्या ठिकाणी होतं. NDA का पूरी क्लीन स्वीप विक्ट्री हमें बिहार में मिली है. इसका पूरा श्रेय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को जाता है, NDA सरकार के लिए जाता है. बिहार के जनता का मैं आभार व्यक्त करता हूं और आभार व्यक्त करते हुए उन्होंने पहली बार यानी विकास के लिए वोट दिया और न कि जाति और धर्म के लिए वोट है. अभी भारत देश विकसित भारत 2047 सपना करने के लिए, विकसित बिहार करने के लिए जो उन्होंने वोट दिया है, इसलिए उनका भी मैं बहुत बहुत अभिनंदन करता हूं. और निश्चित रूप से जो डबल गति से बिहार का विकास हो रहा था वही विकास आगे जाने के लिए माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में फिर एक बार NDA की सरकार बिहार में आई है. महाराष्ट्रामध्ये आहे, बिहारमध्ये आहे आणि ते NDA मधल्या घटक पक्षाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी गेले होते. शेवटी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी बिहारमधनं सांगितलं होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये NDAचं सरकार हे बिहारमध्ये येणार आहे. आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो किंवा मग अजित पवार असो, जसं एक महायुतीचं सरकार राज्यात आहे तसंच NDAचं सरकार हे निश्चितपणे येईल. पण मुख्यमंत्री नितीश कुमार होईल असं वाटतं तुम्हाला? आता दिल्लीमध्ये येऊन एवढ्या मोठ्या विषयावर कसं काय बोलू शकतो मी? त्याच्यामुळं NDAतले सगळे नेते मंडळी बसतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री इथला ठरवतील ना. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की NDAचं सरकार आलं हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. तुमची एक्झिट पोल असेल त्या पद्धतीनेच हे निकाल लागतं आणि आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहिणीने जादू केली त्याच पद्धतीची जादू बिहारमध्ये चाललेली दिसते. महिलांची मतदानात झालेली टक्केवारी ही जवळपास 71% महिलांनी मतदान केल्यामुळे महिलांचा हा उत्साह
मतपेटीद्वारे प्रदर्शित होताना या ठिकाणी दिसतो आहे.